नमस्कार मित्रांनो, आज आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे। आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तींना ज्यांनी फूड इंडस्ट्रीजमध्ये एकदम वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। त्यांच्या ब्रँडचं नाव आहे 99 टेस्टी हब आणि अम्मा इडली। फुल रोबोटिक बेस्ड किचन म्हणजेच एक असं ठिकाण जिथे चीप डिपेंडन्सी नाही आणि हायजीनला तर सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं। होय, आज आपल्या सोबत आहेत आकाश रोडे सर, संस्थापक आणि व्हिजनरी एंटरप्रेन्युअर, ज्यांनी टेक्नॉलॉजी आणि फूड कल्चर याचं सुंदर मिश्रण करून खरंच स्मार्ट किचन रिव्होल्यूशन घडवलं आहे। तर आपण स्वागत करूया आकाश सरांचं आणि या पॉडकास्टमध्ये मित्रांनो तुमचं सगळ्यांचं देखील जोरदार मनापासून स्वागत आहे। आकाश रोडे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे। आकाश रोडे सर, तुमचं मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात प्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की 99 टेस्टी हब आणि अम्मा इडली याची कल्पना तुम्हाला कशी सुचली, याच्याबद्दल तुम्ही सांगाल का जरा? सर, 99 टेस्टी हब जे आहे ना ते म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेस मी रिसर्च करत होतो की मला एखादी व्यवसाय करायचा तर कुठला करायचा नेमका, आणि कुठला करायचा म्हणल्यानंतर मग ज्यावेळेस मला लक्षात आलं की 365 दिवस चालणारा एकच व्यवसाय आहे तो फूड इंडस्ट्री। मग फूड इंडस्ट्री आहे म्हणल्यानंतर त्यावेळेस त्या गोष्टीवरती मी सर्च करायला लागलो, पण मला बऱ्याचशा गोष्टी अशा मार्केटमधून दिसून आल्या की ते अनहायजेनिक पद्धतीने बनवतात किंवा तेच म्हणजे गंदे हात वगैरे मध्ये घालून बनवतात। तर त्यामुळे मी ठरवलं की आपण काहीतरी हायजेनिक पद्धतीने देऊया आणि टेस्ट अँड क्वालिटी म्हणजे एक सेम लेवलची असली पाहिजे। त्याच्यावर माझ्या 99 टेस्टी हबचा सुरुवात झाला। पण आता एकाच ठिकाणी मल्टिपल प्रोडक्ट्स हा खूप मोठा टास्क होता, त्याच्यामुळे ब्रँड नेम पण आम्ही त्याच पद्धतीने ठेवलेले। म्हणजे आमच्या ब्रँडमध्ये 99 कॅटेगरी प्रोडक्ट भेटतात आणि त्याच्यामुळे आम्ही ब्रँडचं नाव पण 99 टेस्टी हब असं ठेवलेलं आहे। अच्छा, हा। सगळ्यात महत्वाचा मला हा प्रश्न विचारायचा की फूड इंडस्ट्रीज मध्येच तुम्ही का प्रवेश केला? बाकीच्याही भरपूर इंडस्ट्री होत्या, पण फूड इंडस्ट्रीज का? सर, फूड इंडस्ट्री जसं म्हणलं जातं ना, अन्न वस्त्र निवारा, तर आता ते वस्त्र वगैरे ज्यावेळेस ऑनलाईन झाल्यामुळे ना बरेचसे छोटे छोटे रिटेलर वरती रिस्ट्रिक्शन वगैरे आलेले आहेत आणि लोक ऑनलाईन वरती खरेदी करतात। त्याच्या मागचं कारण स्टॉक भरपूर भेटतो, ऑप्शन भेटतात, बरोबर। पण फूड इंडस्ट्री हे जे आहे ते 365 दिवस चालणारा व्यवसाय आहे, त्यामुळं मी म्हणलं की फूड इंडस्ट्रीज बेस्ट असेल आपल्यासाठी। त्याच्यातलं नॉलेज काही नव्हतं, मग हळूहळू आम्ही त्या गोष्टी इन्क्रीज करत गेल्या, शिकत गेलो। त्यामुळं आम्हाला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बरेचसे त्या प्रवासामध्ये अडथळे पण आले आणि बरेचसे सक्सेस होते वेळेस येणारे जे प्रॉब्लेम्स असतात ते एक एक आम्ही सॉल्व्ह करत आज आमचे पूर्ण भारतभर आम्ही 150 आउटलेट पर्यंत पोहोचलेलो आहे। वाव, फॅन्टॅस्टिक, कॉंग्रॅच्युलेशन सर। धन्यवाद धन्यवाद। मला हा प्रश्न विचारायचा आहे, मगाशी आपण चहा पिता पिता तुम्ही सांगितलं की फुल रोबोटिक किचन असतं, हो, तर ते काय कॉन्सेप्ट आणि काय फुल रोबोटिक किचन म्हणजे काय? ऍक्च्युअली आमचं काय होतं कॉन्सेप्ट मध्ये, आम्ही कॉन्टिनेंटल फूड ठेवत होतो जसं 99 टेस्टी हब मध्ये। त्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर, सँडविच, मोमोज हे आयटम होते। मग एक टायमिंग गॅप जो होता तो आमच्या सेल्स मध्ये पडत होता, जसं की पिझ्झा, बर्गर, सँडविच बघा सकाळी सकाळी कोणी नाही खात, नाही। त्याच्यामुळे आमचा जो सकाळचा जो टाइम गॅप आहे तो आमचा म्हणजे सेल नव्हता त्या टायमिंगला। तर त्याच्यानंतर आम्ही डिसाइडमेंट केलं की सकाळचा टाइम कव्हर कसं करता येईल, तर यासाठी मग आम्ही आणि टाइम पण कव्हर केला जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे कस्टमर जो बेस आहे तो पूर्ण यंग जनरेशन क्राऊड आहे, म्हणजे यंग जनरेशन आहे। तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही टाइम गॅप पण कसं भरून काढू शकतो आणि एक ओल्ड एजचे एजेड लोक पण आपले कस्टमर कसं बनवू शकतात, त्या गोष्टीतून निर्मिती झाली आपली अम्मा इडली या ब्रँडची। एकतर म्हणजे हेल्दी पण असलं पाहिजे आणि साऊथ इंडियन जे प्रोडक्ट्स आहेत ते सकाळी जास्त सेल होतात, जे ब्रेकफास्ट मध्ये जसं इडली, डोसा, वडा या गोष्टी। तर त्यानंतर आम्ही हा ब्रँड स्वतः क्रिएट न करता एक चांगला जो एसओपी आहे त्याला त्या ब्रँड सोबत त्यांना आम्ही अक्वायर केलं, त्यांना पैसे देऊन आम्ही विकत घेतले। फक्त त्यांचा होता की हँडमेड ब्रँड होता, म्हणजे हाताने बनवणारा ब्रँड होता। पण आम्ही ठरवलं की हॉटेल आणि फूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम आहे तर तो आहे शेफचा आणि कुकचा। तुम्ही त्याची डिपेंडन्सी वरती तुम्ही काम करताय तर तुमचं काम हे लॉंग टाइम चालणं शक्य नाहीये। कारण ज्यावेळेस शेफ काम सोडून जाईल किंवा सॅलरी जास्त डिमांड करेल, बरेचसे अशा गोष्टी येऊ शकतात। तर त्यामुळे जो तुम्ही म्हणजे 10 लाख 20 लाख असे इन्व्हेस्टमेंट करता
आणि त्याच्यातून जर शेप जर तुमचा पळून गेला तर पूर्ण लॉस होईल, किंवा तुम्ही जर दुसराही जर शेप ठेवलात आणि जर तो पहिल्याच्या शेप सारखी जर क्वालिटी देत नाहीये तरी तुमचा कस्टमर डेटा संपतो. त्यानंतर आम्ही ठरवलं की एकतर आपला म्हणजे मॉर्निंगचा गॅप पण भरून काढायचंय, आणि दुसरी गोष्ट आपल्याला विदाउट शेप म्हणजे 100% शेपलेस आपल्याला कसं बनवता येईल. म्हणजे इव्हन नवीन पर्सन पण आहे, फक्त त्याला बटन दाबायचे, रेडी झालं पाहिजे. तर ह्या कॉन्सेप्टला आम्ही म्हणजे खूप रिसर्च केलं. आम्ही आउट ऑफ इंडिया पण रिसर्च केलं, बाहेरच्या कुठल्या अशा कंपन्या आहेत, कुठले असं मेकॅनिझम आहे की आपल्या प्रोडक्टला म्हणजे त्या लेवलनं आउटपुट देईल, रेडी करून देऊ शकेल. तर काही कालावधीनंतर आम्ही म्हणजे बरेच वेळ गेल्यानंतर आम्हाला रिसर्च मधून अशा काही म्हणजे मशीन्स आम्ही डेव्हलप केल्या, आमच्या प्रोडक्टला मॅच व्हायच्या मशीन डेव्हलप केल्या, आणि आज म्हणजे पूर्ण आमचं एक पुशवरती म्हणजे एका क्लिकवरती आमचं प्रोडक्ट आउटपुट मिळतो. म्हणजे जसं की डोसा आहे, वडा आहे, तो मशीनवरती बनतो पूर्ण. तर हा आमचा म्हणजे एकतर यामध्ये मॉर्निंगचा जो सेल होता तो पण फंडा क्लिअर झाला. म्हणजे आमचे कॅफेवाले सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पैसे कमवू शकतात. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाची डिपेंडन्सी राहणार नाही त्यांना. डिपेंडन्सी म्हणजे शेफ लागणार नाही प्रॉपर, किंवा एक्सपर्टीज लागणार नाही, काहीच नाही लागणार. एखादा नवीन वर्कर पण तो कामाला ठेवला, त्याला 2 तासाच्या ट्रेनिंगमध्ये तो एक्झॅक्ट सेमच क्वालिटी बनवू शकतो. त्याच्यामुळे लॉंग टाइम आमचा बिझनेस चालणार, आणि सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत असल्यामुळे ROI खूप लवकर येते, आणि आमचा जो फ्रँचायझी ओनर आहे तो एनी टाइम प्रॉफिटेबल राहतो. वाव, फंटास्टिक. खूप चांगली कॉन्सेप्ट आहे. खूप आनंद झाला. खूप सारे पॉडकास्ट घेतो मी. तुमचा युनिक कॉन्सेप्ट आहे की फक्त बटन दाबा खाली वडा, बटन दाबा खाली डोसा. खूप छान. आणि याने खरंच तुम्ही जे टार्गेट घेतलेलं आहे 2000 उद्योजक घडवायचे तुम्हाला, तर ते नक्कीच ते पूर्ण होईल. तर पारंपरिक किचन आणि जे रोबोटिक किचन यातला डिफरन्स नेमका कसा आहे? सर आता बघा ना, बरेच जणाला त्या गोष्टी म्हणजे अवेअर करायला ना वेळ लागतो. आता आपल्याला ज्यावेळेस वाटत होतं का की आपण म्हणजे वायर नसलेल्या फोनवरनं बोलू शकतो का, त्यावेळेस लोक काय म्हणायचे, असं कुठं शक्य आहे का. पण ज्यावेळेस झालं ना त्यावेळेस मग त्यांना वाटायला चालू झालं की असं पण होऊ शकतो. आज म्हणजे ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं त्यावेळेस लोकांचे प्रश्न पण असंच होते, मशीनवरती कुठं चांगलं बनतं का, मशीनवरती कुठं सेफली असतं का, मशीनमुळेच कॅन्सर होतो, हे असे बरेचसे लोकांचे प्रश्न आहेत. पण ऍक्च्युअली जर सांगायचं म्हणलं ना तर मशीनने जी अॅक्युरेसी मिळते, म्हणजे माणूस चुकू शकतो, मशीन नाही चुकणार. आणि मशीनने जी अॅक्युरेसी मिळते आणि किंवा जी टेस्ट आणि जी क्वालिटीचे जे असते ते कायमस्वरूपी एकसारखी देऊ शकतो आपण. त्याच्यामुळं मशीन हे खूप गरजेचे आहे. आणि याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला 4 ते 5 वर्कर लागणार आहेत, आता आमचं 99 प्रोडक्ट कॅटेगरी आहे, तर जर विचार केलं जर मॅन्युअली पद्धतीने तर 8 ते 10 लोक तिथं कामाला लागतील, त्यावेळेस तेवढे पूर्ण प्रोडक्ट वर्कआउट होऊ शकतात. पण आमच्या कॅफेमध्ये किंवा आमच्या ब्रँडमध्ये फक्त 2 ते 3 वर्करवरती सगळे 99 प्रोडक्ट रेडी होतात. तुम्ही म्हणतात चीप डिपेंडन्सी नाही, तर हे शक्य कसं झालं? सर आम्ही आमचे ज्यावेळेस रेसिपीज मॅनेज केले त्याचे आम्ही प्रीमिक्सेस बनवल्या, SOP बनवली की त्यांना त्याच्यामध्ये कुठं म्हणजे स्पायसेस ऍड करायचं नाहीये किंवा सॉल्ट वगैरे मीठ वगैरे नाही ऍड करायचं. तर त्याच्यामुळं क्वालिटी पण एकसारखीच राहते आणि आमचं प्रोडक्ट आउटपुट टेस्ट पण एकसारखीच राहते, असा विषय. हायजीन आणि स्वच्छता म्हणजे हॉटेलमध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो की स्वच्छता ठेवली जात नाही, पण तुम्ही आल्यावर सांगितलं का आम्ही सगळ्यात महत्वाची ती काळजी घेतो. बरोबर. तर ती आपण कशा पद्धतीने घेतो, स्वच्छता आणि हायजीन कसं मेंटेन करतो? सर आता आमचं म्हणजे मशीनवरती आहे म्हटल्यानंतर मशीन स्वतः क्लीन करणारी पण आहे. ज्यावेळेस एक डोसा बनवून रेडी होऊन निघतो त्यावेळेस त्याचं सरफेस क्लीन पण मशीनच करून घेते. आणि बाकी किचनचा जो क्लिनिंग आहे त्याचं आमचं म्हणजे टायमिंग असतो. सकाळी एक वेळा क्लीन, पुन्हा आफ्टरनून मध्ये एक वेळा क्लीन, आणि रात्री क्लोज करते वेळेस एक वेळा क्लीन. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट फूड इंडस्ट्री मध्ये किचन हा क्लीन असणं खूप गरजेचं आहे. कारण किचन जर स्वच्छ असेल तर तिथं म्हणजे प्रोडक्ट आणि जे अँबियन्स वगैरे असतो ते म्हणजे पॉझिटिव्हिटी, करेक्ट, पॉझिटिव्हिटी असते आणि त्याच्यामुळे प्रोडक्टची क्वालिटी पण चांगली बनते, असा विषय. म्हणजे जुने म्हणलं जातं ना, जिथं म्हणजे तुम्ही आता आतरून आहे किंवा काही आहे त्याला घडी न करता ठेवलं तर ती काय एनर्जी असते, आणि त्याला घडी करून जर ठेवलं तर कशी एनर्जी असते. तर जेवढं क्लीन ठेवता येईल तेवढं आम्ही म्हणजे 100% प्रयत्न असतो आमचा की प्रत्येक वर्करला तेवढं सांगितलं जातं की तुम्हाला तुमचं काम जे आहे ते पूर्ण केलं पाहिजे, असा विषय.
तुमच्या कोणत्या सर्वात जास्त सेवा आहे ज्याचा फायदा ग्राहकांना होतो? आमच्या जास्त सेवा म्हणजे आम्ही एकतर हायजीन हे क्लेम करतो. असं नाही म्हणत की आमच्याकडे हायजीन मिळतं म्हणून लिहिलं जातं. आम्ही हायजीन डायरेक्टली क्लेम करू शकतो. कुठलाही अगर कस्टमर येतो आतमध्ये तर तो पूर्ण किचन फिरून पाहिल्यानंतरही आम्हाला काही हरकत नाही, कारण त्यांना स्वतःला ज्यावेळेस लक्षात येतं. आणि ओपन किचन असतं आमचं. वा. हा, म्हणजे असं काही भिंतीच्या पाठीमागे किचन असतं असं नाही, ओपन किचन असतं. कोणीही कस्टमर आलेला त्यांना ट्रान्सपरन्सी असते की आपण जे खातोय ते किती क्लीन बनते आणि किती क्लीन मिळते. सर, या क्षेत्रात तुम्ही 7 वर्षापासून कार्यरत आहात, तर असे कुठले कुठले चॅलेंजेस तुम्हाला आले ज्याने भरपूर तुम्हाला शिकायला मिळालं? जसं की सांगितलं की हॉटेल किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये मॅनपॉवरचा खूप मोठा त्रास होतो. कारण ज्यावेळेस आपण मॅनपॉवरवरती डिपेंडन्सीवाला काम करतो ना, त्यावेळेस तो ज्या काम सोडून निघून जातो अचानक मध्ये, किंवा आजारी पडल्याचे बहाणे करतो, किंवा असे बरेचसे, किंवा त्याला किंवा दुसरं कोणीतरी रेस्टॉरंटवाला त्याला जास्त सॅलरी देतो याची ऑफर टाकतो, तो निघून जातो. म्हणजे सगळ्यात मोठा टास्क तोच आहे मॅनपॉवरचा. आणि मॅनपॉवरच्याच अडचणीमुळे आम्ही सोल्युशन काढत आलेलो आहे असा विषय. तर फूड इंडस्ट्रीमध्ये एसओपी हे खूप मॅटर करतं. म्हणजे मॅनपॉवर जर तुम्ही कितीही वेळाही बदलला आणि कुणीही जर ठेवलं तर एसओपी जर तुमची क्रिएट केलं ना R&D करून, तर त्या एसओपीचा बेनिफिट तुम्हाला असा होईल की कोणीही नवीन पर्सन पण जे की त्याला फूड इंडस्ट्री मधलं 0 नॉलेज आहे तो पण जर येऊन बनवला ना तर त्या एकदम शेफ सारखीच क्वालिटी बनली पाहिजे. तर हा एसओपीचा बेनिफिट आहे. आम्ही 7 वर्षामध्ये हे शिकलं की कुठल्या प्रोडक्टला R&D करून आपण एसओपी बनवू शकतो कुठल्याही. ओके. हा, जसं आता आपण म्हणलं जातं ना की आता एखादा जो रेस्टॉरंट आहे म्हणजे तो खूप फेमस आहे आणि तिथं कितीही जर कस्टमर असेल तर मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे. तर यामागचं कारण आहे की त्यांनी एसओपी बनवलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस ग्रेव्ही वगैरे, आणि एसओपीचं एक सिस्टीम असं आहे की तुम्ही कुठलाही प्रोडक्ट किंवा कुठलंही खाद्य घेऊन या, त्याचे पूर्ण आपण इन्ग्रेडियंट्स बाजूला काढून आपण म्हणजे लॅब टेस्टिंग मध्ये पूर्ण इन्ग्रेडियंट्स बाजूला काढून बघू शकतो. की आता समजा एखादी रेस्टॉरंट आहे आणि तिथली सब्जीची किंवा भाजीची क्वालिटी खूप चांगली आहे, तर ती ज्यावेळेस भाजीची क्वालिटी तुम्ही जर लॅब टेस्टिंगला दिलात ना, तर ते पूर्ण तुम्हाला इन्ग्रेडियंट्स बाजूला काढून देतील की याच्यामध्ये मीठ किती आहे, मिरची किती आहे, अजिनोमोटो किती आहे, की ऑइल किती आहे, आणि तशीच तुम्हाला रेसिपी क्रिएट पण करून दिलं जातं असा विषय. हो. मग फूड इंडस्ट्रीमध्ये 2 गोष्टी खूप मॅटर करतात. एक आहे क्वालिटी, दुसरी आहे सिस्टीम मॅनेजमेंट. जसं की सर्व्हिस 5 मिनिटाच्या आत कस्टमरला जर म्हणजे कस्टमरला जर ऑर्डर केलेली जर भेटत नाही तर त्याला म्हणजे तो पॅनिक होतो. मी हमेशा सांगतो आमच्या टीमला की बाबा हे आपले हॉटेल आहे, बरोबर, सो कस्टमरला तुम्ही टायमिंगवर टायमिंगवर, बरोबर. कारण हॉटेलमध्ये गेल्यावर तुमचं आवडतं खाद्य नाही आलं तर तुम्हाला फील कसं येईल. बरोबर आहे. आणि सर, मला विचारायचं आहे की आजच्या ह्या आधुनिक काळात ऑटोमेशन फूड इंडस्ट्रीज मध्ये किती महत्वाचं आहे? सर, ऑटोमेशनचं म्हणजे रिझन एवढंच असणार आहे की म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला क्वालिटी मिळेल आणि जास्त डिपेंडन्सी राहणार नाही आणि मॅनपॉवरची गरज नाही पडणार. जेणेकरून मॅनपॉवरवरती जो तुमचा बिझनेस जो डिपेंड आहे व्यवसाय, तर ती रिस्क घ्यायची गरज नाही पडणार तुम्हाला. म्हणजे नवीन कुठलाही जर एखादी वर्कर आणला तर तो इझिली बनवू शकतो. तर मशिनरी आपण जसं टेक्नॉलॉजी जसं अडॉप्शन करायला पाहिजे तर ते खूप महत्वाचं आहे. कारण जग खूप पुढे चाललंय, सगळ्याच इंडस्ट्री पुढे चालल्यात AI मुळे. मग फूड इंडस्ट्री कसं काय मागे राहणार? फूड इंडस्ट्री पण पुढे गेली. तुम्ही एक वेगळं पाऊल उचललं आणि आज ऑटोमेशन म्हणजे मला वाटतं तुम्ही भारतातले पहिले व्यक्ती असाल जे ऑटोमेशन करताय. लोक आताच अडॉप्ट जे अगोदर करतात ना ते अचिव्हर बनतात असा विषय. इंडियामध्ये पूर्ण 200 ब्रांचेस आहे, 150 ब्रांचेस आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता आमचे लॉन्च करतोय आम्हा इडलीचे वगैरे महाराष्ट्रामध्ये. पुणे, औरंगाबाद, संभाजीनगर, पुणे अशा लोकेशनला आम्ही लॉन्च करतोय. फ्रँचायझी जर कोणाला घ्यायची असेल समजा ग्राहकांना, तर मग काय कुठे संपर्क करायचा तुम्हाला? आमचं पुण्यामध्ये रिजनल ऑफिस पण आहे. कुठे? हडपसरला ऑफिस आहे. रिजनल ऑफिस पण आहे. काही त्याची लाईन आहे, फोन नंबर असं? 8623074044.
हा आमच्या टीमचा नंबर आहे. आणि कुणाला जर फ्रँचायझीसाठी जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही यावरती कॉल किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, हा नंबर सरांनी सांगितलेला आहे आणि तोच नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील टाकलेला आहे. सो तुम्ही त्या कॉलवर कॉल करून तुम्ही फ्रँचायझीची माहिती घेऊ शकता आणि तुमचा एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कारण मित्र, व्यवसाय करूनच तुमची सगळी स्वप्नही पूर्ण होतात. नोकरी करून स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुमचा एक नवीन व्यवसायाला सुरुवात करा. यस सर, काही कस्टमरचे काही अनुभव काही सांगू शकता यशोगाथा आतापर्यंत आणले? आम्ही ज्यावेळेस स्टार्टिंग चालू केली होती, मी स्वतः 8व्या दिवशी माझा फूडचा जो शॉप आहे तो बंद केला होता. कारण मी टाकली होती एका शेफच्या भरोश्यावरती तो आउटलेट, म्हणजे माझा स्वतःच ज्यावेळेस चालू करत होतो टाकलं होतं मी शेफच्या भरोश्यावरती, आणि तो 8व्या दिवशी गायब झाला. मला तर काय बनवता येत नव्हतं, तर त्याच्यामुळं मला ते म्हणजे गरज नसताना सुद्धा बंद करावं लागलं असं. तर खूप म्हणजे या गोष्टी फूड इंडस्ट्रीमध्ये खूप मॅटर करतात. जर तुम्ही डिपेंडन्सी जर बिझनेस करताय आणि डिपेंडन्सी व्यवसाय करताय तर तुमचा आज नाही काही ना काही दिवसाने तो क्लोज होणारच. डिपेंडन्सी फूड इंडस्ट्रीमध्ये खूप मॅटर करते आणि डिपेंडन्सीमुळे खूप सारे बिझनेसेस बंद होतात. त्याच्यामुळं एसओपी क्रिएट करणं आणि एखादा नवीन पर्सन पण तुम्हाला त्याच क्वालिटीचं बनवून देऊ शकतो अशा पद्धतीने क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे फूड इंडस्ट्रीमध्ये. ज्यांना कुणाला फूड इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायचे तर त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा की अगोदर तुम्ही तुमच्या प्रोडक्टची एसओपी बनवा आणि मग तुम्ही तुमचं ब्रँड म्हणा किंवा हॉटेल म्हणा, रेस्टॉरंट म्हणा चालू करा. तुमच्यामध्ये सर आकाश सर 99 टेस्टी हवे इतर ब्रँडपेक्षा आपला ब्रँड हा कसा वेगळा आहे? सर म्हणजे आता आमच्या विशेष म्हणजे आमचा जो प्रोडक्ट आहे ते पॉकेट फ्रेंडली जास्त आहेत. कारण की तिथं मेंटेनन्स कॉस्ट वाचते आमची. जिथं मॅनपॉवरची जर आता विचार केला ना तर आमचे 99 प्रोडक्ट कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये साऊथ इंडियन पण आहेत आणि कॉन्टिनेंटल पण आहेत. तर 2 वेगवेगळे शेप लागतात त्याच्यासाठी, आणि 2 शेपची सॅलरी मिनिमम 35 ते 40,000 सॅलरी. 80,000. तर हा जो मेंटेनन्स आहे तर, आणि मशीनला एवढं मेंटेनन्स नाही लागत. मशीनला फक्त करंट लागतो आणि त्याला पण गॅस लागतो असा विषय, म्हणजे मॅन्युअली केलं तर तो जो सॅलरीचा जो एक्सपेन्सेस आहे तो वाचल्यामुळे आम्ही प्रोडक्टची कॉस्ट कमी पडते आणि आम्ही कमी रेटला आम्ही सेल करतो. त्याच्यामुळे कस्टमरला पण पॉकेट फ्रेंडली रेट भेटतात. त्याच्यामुळे कस्टमर डेटा आमचा चांगला आहे आणि खूप कमी कॉस्टिंग मध्ये आम्ही रेडी करतो. त्याच्यामुळे आमचं सगळीकडे सेल चांगलाच आहे. वा. तुम्हाला पुढच्या 5 वर्षात ह्या ब्रँडला तुम्ही कुठे बघताय? सर ज्यावेळेस मी ठरवलं होतं त्यावेळेस मला माझं फक्त एक आउटलेट चांगलं, म्हणजे एक माझा व्यवसाय जो चालू केला होता तो कसं चांगलं चालेल हे विचार केलं होतं, आणि त्याच्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचे सोल्युशन काढत काढत आम्ही 150 आउटलेट पर्यंत आलोय. आता वाटतं की आपण 2,000-2,500 इझिली जाऊ शकतो. पॉडकास्ट आज तुम्ही आले तर याच्या पाठीमागचं काय उद्दिष्ट आहे? लोकांपर्यंत काय मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे? फूड इंडस्ट्रीला म्हणजे ज्यावेळेस लोक एवढं इझी समजतात तेवढे इझी नाहीये. जेवढं की म्हणजे आता एक 10-12 वर्ष झालं व्यवसाय चालू आहे आणि त्याचा सेल खूप चांगला चालू आहे, तर त्याचं बघून लगेच लोक एंट्री करतात विदाउट नॉलेजचं. तर नॉलेज घ्या आणि एसओपी बनवा, आणि त्यानंतर जर तुम्हाला फूड इंडस्ट्रीमध्ये यायचंय तर त्यानंतरच या. कारण बरेचसे फूड इंडस्ट्री बिझनेस कोलॅप्स याच्यामुळेच होतात. विदाउट नॉलेज एखादी हॉटेल आपण खूप चाललेलं बघतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला पण वाटतं तो करतोय तर मी का नाही करू शकत. ही खूप म्हणजे, पण त्यांना ही माहित नसते की 4-5 वर्ष झालं तो त्या क्षेत्रात आहे आणि खूप त्यांनी घासली आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर तो आता एक परफेक्टली दिवसाला 1,00,000-2 लाख रुपये विक्री करतोय. तर पण प्रत्येकाला असंच वाटतं की आज आपण टाकलो उद्यापासून 1 लाख चालू होते. असं नाहीये. पहिल्यांदा अनुभव घ्या, शिका. जर माहिती नसेल तर शिका आणि त्यानंतर तुम्ही व्यवसायामध्ये पडा. येस सर, खूप छान माहिती दिली. काही रॅपिड फायर प्रश्न आहे. तुमचा आवडता फूड? माझा आवडता फूड ऑप्शन नाही आहेत का? एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचंय. तुमचा आवडता फूड आयटम? माझा आवडता फूड आयटम वडापाव आहे, पण पैसे कमवण्यासाठी बर्गर आहे. इन्स्पिरेशन म्हणून कोणाचं नाव घ्या? इन्स्पिरेशन म्हणून मी माझ्या स्वतःच. कारण सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचं आहे. खरंय.
किचन मध्ये एक गोष्ट जी अजिबात कॉम्प्रोमाइज करता येत नाही. किचन मध्ये एक अशी गोष्ट जी अजिबात कॉम्प्रोमाइज करता येत नाही. क्वालिटी आणि टेस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही फूड बिझनेस मध्ये नसता तर तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत असता? कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, पण लाखो लोकांना पैसे कमवून द्यायचा हा माझा प्रयत्न कायमस्वरूपी असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न, एका शब्दात आंबा डेअरीचं वर्णन काय करा? कशाचं? आंबा इडलीचं वर्णन काय करा? एका शब्दात सांगायचं झालं तर आंबा इडलीचं वर्णन काय करा? टेस्ट पण आहे, क्वालिटी पण आहे आणि हायजीन पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्याकडे मिळतील. धन्यवाद आकाश सर, तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि पॉडकास्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फूडचं महत्व सांगितलं. फूडचं ऑटोमेशन कशा पद्धतीने, म्हणजे भारतातले पहिले व्यक्ती आहात तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ते, कारण बरेचसे मी बघतो खूप सारे हॉटेल्स हे बंद पडतात आणि आता हॉटेल्स बंद पडणार नाही. एक तुम्ही नवीन त्याला ओळख वेगळी निर्माण करून दिली आहे. बरोबर. आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आवडलं ते म्हणजे तुम्ही लोकांना रोजगार प्राप्त करून देतात, लोकांना एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देतात ह्या फ्रांचायझीच्या माध्यमातून. आणि असाच या ठिकाणी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, काळजी घ्या आपल्या कुटुंबाची आणि तुमची पण. थँक्यू.